नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. कणकुंभी भागात शनिवारी पावसाचा जोर ओसरला, परंतु शुक्रवारी दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने यावर्षीचा विक्रम केला आहे. शनिवारी सकाळी झालेल्या पावसामुळे 24 तासात 207 मिलीमीटर पाऊस कणकुंभी पर्जन्यमापक केंद्रात झाला आहे. शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजवला असून तसेच रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने शनिवारी सकाळी तोराळी आणि देवाची हट्टीतील मलप्रभा नदीवरील पुलावरून पाणी गेल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तसेच हब्बनेट येथील श्री स्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली गेलं होतं. मंदिराच्या कळसापर्यंत पाणी आल्याने यावर्षीचा पावसाचा विक्रम म्हणावा लागेल. यावर्षी जून आणि जुलै महिन्यात जास्तीत जास्त 175 मिलीमीटर पाऊस झाला होता, परंतु शुक्रवारी दुपारनंतर झालेल्या पावसाने 207 मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. बेळगाव तालुक्यातील होनगा गावातील प्रणाली परशुराम हुंद्रे या 14 वर्षीय बालिकेचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. सदर बालिकेला रविवारी 2 वेळा उलट्या झाल्या आणि सोमवारी तिला ताप आला. प्रणालीच्या कुटुंबियांनी तिला मंगळवारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार न झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. ती होनगा येथील मराठा मंडळ विद्यालयात 8वी वर्गात शिकत होती. तिच्या निधनामुळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहरात 10 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे काल शुक्रवारी खासबाग परिसरातील राघवेंद्र कॉलनी येथे ड्रेनेज तुंबून अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. काही घरांमध्ये अक्षरशः गुडघ्या इतकं पाणी साचल्यामुळे अनेकांना घर सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर व्हावं लागलं. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. महापालिकेने स्वच्छतेची कामे व्यवस्थित न केल्याने नागरिकांना याचा फटका बसला असून ड्रेनेजचं पाणी घरात शिरल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झालं असून या परिसरातील या समस्याची कायम स्वरूपात तोडगा काढा अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. बेळगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी उच्छाद मांडला असून शुक्रवारी मध्यरात्री सुमारास मास्तमर्डी तालुका बेळगाव येथील गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात रात्री चोरट्यांनी 3 ते 4 लाखाची चोरी करून ऐवज लंपास केल्याने गावात खळबळ उडाली आहे. शनिवारी पहाटे सुमारास मंदिराशेजारी बडगेर बंधूंनी मंदिराला लावलेला कुलूप तोडलेल्या अवस्थेत पडल्याने हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. मंदिराला लागूनच आजूबाजूला घरे असताना येथे घडलेल्या चोरीमुळे गावात खळबळ उडाली. शिवाय स्थानिक रहिवासी देखील धास्तावले आहेत. मंदिरासमोरील बंद असलेल्या दरवाजाचा फायदा घेत चोरट्यांनी पुढील दरवाजाचे कुलूप लावून आत प्रवेश केला. नंतर लक्ष्मीदेवीच्या गळ्यातील मंगळसूत्र, चांदीचा हार, चांदीचा कमरपट्टा, पादुका, देवीचे किरीटसह 3 ते 4 लाखाची चोरी ऐवज चोरट्यांनी लांबवल्याची तक्रार मंदिराच्या पुजाऱ्यांनी मार्ह्याल पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल केली आहे. कोवड तालुका चंदगड येथे शनिवारी दिनांक 27 रोजी पुराच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने यामुळे बाजारपेठेतील व्यापारी, जवळपास वास्तव्यास असलेले कुटुंबीय भयभीत झाले आहेत. नवीन पुलावरून पूर्वेकडील पूर्व बाजारपेठेत कोवड बेळगाव बस स्टॉप आणि निट्टूर रोडवरील बाजारपेठेतील महापुराचे पाणी शिरले आहे. पाण्याची वाढ झाल्याने बहुतांश दुकानात पाणी शिरले असून ताम्रपणी नदीचा गाळ पावसाळ्यापूर्वी काढला नसल्याने कोवडकरांच्या मनात शासकीय यंत्रणेच्या कारभाराबाबत नाराजीचा सूर आहे. बेळगाव तालुक्यातील बिसगर्णी येथे अतिपावसामुळे एका घराची भिंत पडून सुमारे 1 लाख रुपयाचं नुकसान झालं आहे. गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. बिसगर्णी गाव परिसरातील नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली असून गावाचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. शुक्रवारी रात्री शिवाजी चौक जानेवाडी रोड येथील विष्णू ज्योतिबा मोरे यांच्या घराची भिंत कोसळून त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. याचा पंचनामा करावा अशी मागणी केली जात आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे दड्डी येथील दड्डी कोवाड बायपास रोडवर गटाराचं पाणी साचल्याने घरात पाणी शिरलं आहे. अनेक घरात घाणीचं पाणी जाऊन दुर्गंधी पसरली आहे. पाणी खूप वेळा साचून राहिल्याने काही मातीच्या भिंती कोसळल्या असून अनेक घराच्या भिंती कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी देखील संबंधित तलाठी अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली नाही. संततधार पावसामुळे या परिसरात जनजीवन विस्कळीत झालं असून अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे. राजपूत गारमेंट आमच्याकडे लोकरीचे स्वेटर्स, श्रग, क्रॉप टॉप, पुलोवर्स आणि हाफ जॅकेट्स नानाविध प्रकारात आणि साईज मध्ये परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क राजपूत गारमेंट्स, घर नंबर 81, राजपूत बिल्डिंग, दुर्गा मंदिर रोड, हिंदवाडी, बेळगाव.
मोबाईल नंबर 8792683308. Belgaum's biggest brand expo is back at Mayur Belgaum Presidency Hotel and Spa for kids wear, men's wear and women's wear. You will get everything under one roof. Also the latest summer collection with the most affordable price. Price starts just from 100. So the sale is just for 3 days from 26 July to 28 July. So come and grab your favorite brand at the lowest price ever at Mayur Belgaum Presidency Hotel and Spa. मुदगे गावची ग्रामदेवता व जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री भावकेश्वरी देवीच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला असून या दरम्यान दिवसभरात बेळगाव परिसर व परगावच्या हजारो भाविकांनी श्री देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. प्रारंभी सकाळी 10 वाजता श्री भावकेश्वरी देवीची उत्सव मूर्ती बाहुबली चौगुले यांच्या निवासस्थानापासून वाजत गाजत मंदिरात आणण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर दिवसभर ओटी भरणे, नवस फेडणे व देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. बेळगाव कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक खोळंबली असून हुक्केरीजवळील हेब्बाळ गावच्या जवळ असणारी हिरणकेशी नदीचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर शिरलं असून वाहतूक अतिशय संत गतीने सुरू आहे. तत्काळ त्या ठिकाणी पोलीस प्रशासन दाखल होऊन पाणी जाण्यास वाट करून दिली व त्या ठिकाणी भराव टाकून रस्ता मोकळा करण्यात आला. कर्नाटक राज्य परवानाधारक इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व हेल्पिंग हँड्स यांच्या वतीनं वार्षिक सर्वसाधारण सभा निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. बेळगाव तालुक्यातील काकती येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरातून 100हून अधिक जणांनी भाग घेतला होता. या शिबिराचं उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष सी रमेश यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गजानन गव्हाणे, हरीश पाटील, एस.व्ही. विरंगी आदी मान्यवर उपस्थित होते. खानापूर तालुक्यातील कालमनी आणि हब्बनटी दरम्यान असलेल्या शेतवडीत गेल्या 3 ते 4 दिवसांपासून टस्कर हत्तीने धुमाकूळ घालून ऊस पिकाबरोबर भाताच्या तरव्याचंही नासधूस केली आहे. शेतकरी रमेश सुतार यांच्या शेतीत ऊसाचं सलग 3 ते 4 दिवस मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून खबरदारीची उपाययोजना करणे गरजेचे आहे. जांबोटी वन खात्याने सदर टस्कर हत्तीचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. प्रतिवर्षी होणारी वडगाव येथील मंगाईदेवी यात्रानिमित्त श्री मंगाईदेवीला पुष्पहार अर्पण करून शालेय मुलींना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ वाटप करण्यात आले. महापालिका कर्मचारी यल्लेश बच्चलपुरी व वसंत मुच्चंडीकर यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. यावेळी ग्रामस्थ, भक्तजन, शाळेच्या शिक्षिका व मुली उपस्थित होत्या. दरवर्षी होणाऱ्या महापुरामुळे आमचे जगणे अवघड झाले आहे. आम्हाला कायमस्वरूपी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात यावे. सरकार दरबारी 2 गावच्या स्थलांतराची फाईल पडली आहे. तो मंजूर करून आमची अडचण दूर करावी अशी मागणी कृष्णा नदी काठावर असणाऱ्या शिरगूर व गुंडवाड येथील पूरग्रस्तांनी आमदार महेंद्र तम्मन्नावर यांच्याकडे केली आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. शेंडूर येथे पावसाने 2 घराची पडझड झाल्याची घटना घडली आहे. शामराव शिंदे व युवराज धोडपोडे यांची घरं पडली असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शेंडूर गावात 4 दिवसापूर्वी शामराव शिंदे यांचे घर पडल्याने सुमारे 3 लाखाचं नुकसान झालं आहे. तर शनिवारी पहाटे 5च्या सुमारास अचानक युवराज धोडपोडे यांचं घर पावसाने पडल्याने सुमारे 2 लाखाचं नुकसान झालं असून शेंडूर येथील तलाठ्याने भेट देऊन पाहणी केली. दूधगंगा नदीचे पाणी झपाट्याने वाढल्याने मांगूरगावच्या वेशीवर आले असून येथील पशुवैद्यकीय केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र महापुराचं पाणी शिरल्याने या दोन्ही केंद्राचं प्राथमिक शाळेत स्थलांतर करण्यात आलं असून पावसाने व जोराच्या वाऱ्यामुळे थंड ताप, सर्दी, खोकल्याबरोबर इतर साथीच्या आजारांनी ग्रासले आहेत. त्याचबरोबर जनावरांच्या आरोग्यासाठी पशुवैद्यकीय केंद्र हे एकमेव आहे. मात्र या केंद्रात महापुराचं पाणी शिरल्याने रुग्णांवर उपचार करायचे कसे असा प्रश्न उभा राहिला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या नाले तुडूंब भरून वाहत असून जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले असून बेळगावहून गोकाककडे जाणारे जवळपास सर्व रस्ते पाण्याखाली जात आहेत. गोकाकमधील लोळसूर पूल आणि गोकाक कोन्नूर मार्गावरील मार्खंडे नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गोकाकमधील नदीकाठच्या भागात पाणी साचलं असून नागरिक चिंतेत आहेत. बेळगाव तालुक्यातील काकती येथील एक महिला कामासाठी सकाळीच घराबाहेर पडली, मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही.
खूप वेळ झाला तरी घरी परतली नाही म्हणून घरच्यांनी शोध घेतला, मात्र ती कुठेच न सापडल्याने अखेर त्यांनी काकती पोलीस स्थानकात तक्रार दाखल करून भारती दासनकोप वय 51 असं त्या महिलेचं नाव असून 2 दिवस होऊन तरी देखील त्या महिलेचा शोध लागला नाही. या प्रकरणी पोलीस तिचा कसून शोध घेत असून तर अचानक महिला बेपत्ता झाल्याने कुटुंबीय देखील चिंतेत आहेत. निप्पाणी शहर व परिसरात शनिवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पांडलोट क्षेत्रातून वेदगंगा नदी पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी शनिवारी वेदगंगा नदीने धोकादायक पातळी ओलांडली आहे. नदी सध्या 30,154 क्युसेक इतकी आवक होत असून पुन्हा एकदा महापुराच्या धास्तीने नदीकाठ हादरला आहे. वेदगंगा नदी पाण्याची आवक 18,000 क्युसेस पर्यंत झाली तर इशारा पातळी ओलांडली आहे आणि 30,000 क्युसेस पर्यंत झाली तर वेदगंगेने धोकादायक पातळी ओलांडली असा अर्थ होतो. त्यानुसार शनिवारी वेदगंगेत यमकर्णी पुलानजीक शनिवारी 30,250 क्युसेक इतकी आवक सुरू होती. 2019 मध्ये याच ठिकाणी 38,000 क्युसेस इतकी नोंद झाली होती. त्यामुळे वेदगंगेची महापुराच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचं दिसत आहे. गेल्या 15 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे निप्पाणी तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावामध्ये जनजीवन विस्कळीत झालं असून याची पाहणी करण्यासाठी खासदार प्रियंका जारकिहोळी या रविवारी निप्पाणी दौऱ्यावर येणार आहेत. रविवारी सकाळी 11 वाजता संकेश्वर येथे पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर 12 वाजता निप्पाणी तालुक्यात जत्राट, 12:30 वाजता यमकर्णी, 1 वाजता हुन्नरगी आणि दुपारी 2 वाजता सिद्धनाळ येथे भेट देऊन पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत आजीमाजी लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा काँग्रेस आणि बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली. आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.